आशा भोसले हल्लीच वारल्या. त्यांच्याबाबत एक फेसबुकवर पोस्ट आली होती माझ्या अकाउंटवर. वाचताना खूप मस्त वाटली, खूप छान वाटले. त्यामध्ये असलेला अभ्यास जो मला नवीनच समजायला मिळाला, अनुभवायला मिळाला, किंवा पुन्हा एकदा अगोदर वाचलं असेल पुन्हा एकदा नव्याने वाचण्यात आले माझ्या. आणि मराठी असल्यामुळे हे शेअर करायला खूप आवडत आहे. तो मी जसं तसं वाचून दाखवतो. आशाताईंचं एक गाणं, हृदयी प्रीत जागते. 35 वर्षापूर्वीचे दिवस. आमच्याकडे तो ब्लॅक अँड व्हाईट क्राऊन सेंचुराचा टी व्ही, आणि त्या टी व्ही समोरच ध्यानस्थ बसलेली माझी आई. कारण काय तर टी व्हीवर थोड्याच वेळात लागणार असतो पिक्चर तिच्या आवडत्या हिरो हिरोईनचा. आणि त्याहूनही आज तिला ऐकायला मिळणार असतात ती एकाहून एक अद्वितीय अशी गदिमा बाबूजी, म्हणजे गदी माडगुळकर आणि बाबूजी म्हणजे आपले सुधीर फडके, या अद्वैताची गाणी सलग एक साथ. नाहीतर तोपर्यंत रेडिओवर आज हे एक लागेल तर उद्या ते, आणि हे एक तर एक दिवस लागलेलंच नाही अशी स्थिती होती. तर त्या तशा ध्यानमग्न आईच्या आजूबाजूला घोटाळणारा मी सुद्धा. मग अखेरीस बसतोच तिच्या बाजूला, मध्येच हसणाऱ्या, मध्येच डोळे भरून येणाऱ्या, तर मध्येच हमसाहमशी रडणाऱ्या अशा आईला बघत. कारण समोर काय चाललंय ते 10-12 वर्षाच्या मला काही कळत नसतं. इतकं मात्र कळत असतं की ते जे काय चाललंय ते आपल्या आईला सॉलिड भिडलंय. हा माझा पहिला एक्सपिरियन्स सुवासिनी की सुहासिनी बघण्याचा. हे मला त्या क्षणी कणभरही न कळलेलं. काही कालांतराने असं मनभराने आत खोलात घुसणारे असं वाटलंही नव्हतं. मी पिक्चर काही पुन्हा पाहिला नाही, पण ह्यातल्या गाण्यांचं अक्षरशः ऐकून ऐकून गुऱ्हाळातलं चिपाड केलं मी, ज्याचं श्रेय जातं अर्थात माझ्या मोठ्या भावाकडे. म्हणजे जेव्हा माझ्या कित्येक समवयीन मुलांची मजल मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है, किंवा अपनी तो जैसे तैसे थोडी ऐसे या वैसे याच्या पुढे जात नव्हती, तेव्हा मी काल मी रघुनंदन पाहिले, येणार नाथा आता, जीव लगा कधी रे येशील तू, आणि हृदय प्रीत जागते जाणता अजानता च्या वाट्याला जाऊन जाऊन स्वतःची पायवाट बनवून मोकळा होतो. काय ती 101 गाणी, काय ते शब्द, काय तो स्वर, आणि काय तो त्यावर चढवलेला साज. सगळं म्हणजे सगळंच निव्वळ शब्दातील. आणि अगदी महत् प्रयासाने यांपैकी अधिक आवडीचं गाणं निवडायचं झालंच तर ते माझ्यासाठी होतं, आहे आणि कायमच राहील, हृदयी प्रीत जागते जाणता अजाणता. आकाशात पहिलं तांबडं फुटल्यासारखी आशाबाईंची ती पहिली ओळ येते, राजहंस सांगतो कीर्तीच्या तुझ्या कथा. आणि मागोमाग ते फुटलेलं तांबडं जागीच न ठेवता ते पसरवत नेत आकाश व्यापून टाकणारा तो आशाबाईंचा आलाप येतो. आणि मग सूर्य जसा हळूच डोकं बाहेर काढतो तशी आशाबाईंची पुढची ओळ अवतरते, जाणता अजाणता. इथपर्यंत बाबूजी मागे फक्त हलकासा असा एखाद्या तंतुवाद्याचा इफेक्ट देत राहतात. आशाबाई फिरून आणि एकदा त्या ओळीवर येतात, हृदय प्रीत इथून ठेका सुरू होतो, जाणता अजाणता. म्हणजेच एव्हाना सूर्याचा तांबडा गोळा पूर्णतः उगवलेला असतो. बाबूजींचा वाद्यवृंदगण रंगात आलेला असतो.
ही जी काय किमया होती ना बाबूजींची, म्हणजे सुधीर फडक्यांची, ऐकणाऱ्यासमोर गाणं हळूवार उलगडत नेण्याची, ती पराकोटीची असामान्य होती. म्हणजे आपल्याला कोणीतरी मस्तपैकी गिफ्ट पेपरमध्ये रॅप करून गिफ्ट देतं, पण आपली एकंदरच अधीरता बघून तेच कोणी ते गिफ्ट पेपर स्वतःच हळूवारपणे काढत, तो बाजूला सारत आतमधलं गिफ्ट आपल्या ताब्यात देतं. अगदी तसंच वाटतं मला हे बाबूजींचं आपल्यासमोर एखादं गाणं पेश करणं. म्हणजे याच पिक्चरमधल्या जीव लगा कधी रे येशील तूच्या आधी येणारी दिवसांमागून दिवस चालले ऋतू मागून ऋतू, ही ओळही उदाहरणादाखल देता येईल. तर हृदयी प्रीत जागते च्या पुढे येणाऱ्या पहिल्या कडव्यात आशावी म्हणतात, पाहिले तुला न मी तरीही नित्य पाहते लाजुनी मनोमनी उगीच झुंज राहते ठाऊका न मजसी जरी निषद देश कोणता हृदयी प्रीत जागते जाणता अजाणता. या गाण्याला आपल्या शब्दप्रभू गदी माडगुळकर यांनी नल दमयंती कथेचा संदर्भ दिलाय. म्हणजे दमयंती जशी नलास कधीही न पाहता फक्त त्याची कीर्ती ऐकूनच त्याच्या प्रेमात पडली होती, तशीच इथेही नायिका नायकाच्या म्हणजे सीमादेव रमेश देव यांच्या आखंड प्रेमात इतकी बुडालेली आहे की त्याला प्रत्यक्षात एकदा सुद्धा न पाहून ती त्याला वारंवार आपल्या कल्पनेत पाहते आणि एखाद्या कळीसारखी उमलण्याआधीच स्वतःच्या मिटल्या पाकळ्यातून धुंद राहते. मग भले या क्षणी तिला ना त्याचं मूळ ठाऊक आहे ना कूळ. अगदी तरीही म्हणजे हे असं एकाच वेळी तलम तरीही कणखर प्रेम मांडणं म्हणजे गदिमांसाठी बैठकीत मांडी बदलणे इतकं सहज काम होतं. पुढचं कडवं आशाबाई घेतात. दिवस रात्र ओढणी या मनास लागते तुझीच जाहल्या परी मी सदैव वागते मैत्रिणीस सांगते तुझी अमोल योग्यता हृदयी प्रीत जागते जाणता अजाणता. म्हणजे आता या घडीला मी तुझी नसून सतत तुझीच असल्यासारखी वागते आणि ही फक्त तुझीच असण्याची जी ओढ आहे ती तशीच टिकून राहावी म्हणून मी मलाच मैत्रिणीच्या रूपकात्मक अवस्थेला म्हणजे स्वतःच्या मनाला सतत समजावत असते की तुझं माझ्या आयुष्यात असण्याचं टिकून राहण्याचं अपार महत्त्व. मला वाटतं इथे गदिमा प्लॅटॉनिक लव्ह या कन्सेप्टला उच्च पातळीवर नेतात, जिथे फक्त आणि फक्त मनाने एक असण्याची आस आहे तर शारीरिक ओढीच्या भावनेचा लवलेशही नाही. शेवटचं कडवं म्हणजे पुन्हा एकदा बाबूजींचा मास्टर स्ट्रोक, जो ते बऱ्याचदा खेळतात. म्हणजे तिसऱ्या कडव्याची चाल पूर्णतः भिन्न पहिल्या दोन कडव्यांहून आणि तरीही गाणं परतून मुखड्यावर लीलया आणणं, जसं वेगळं काहीतरी केलेलंच नाही आहे. एखाद्या ठिकाणी पोचण्यासाठी कधीतरी वाट वाकडी करत दुसरीच वाट पकडणं, पण इच्छित स्थळी अगदी तसंच विनासायास पोचणं. म्हणजे अगदी त्या पहिल्या वाटेला वाईट वाटण्यासाठी कळूही नये इतकं साहजिकरित्या. अशाच या बाबूजींच्या हमखास यशस्वी प्रयोगानुरूप आशाबाईंचं तिसरं कडवं घेतात. माझं व्यक्तिशः अत्यंत आवडतं. चित्र रेखितो तुझेच मंद पूजनी वेड वाढवून तो उडून जाय मागुता हृदयी प्रीत जागते जाणता अजाणता. हंस प्रतिमात्मकरित्या धरत
गदिमांनी तिला अगदी वाहणाऱ्या वाऱ्यांतून आणि उडणाऱ्या पक्ष्यांच्या किलबिलाटातूनही फक्त त्याच्याबद्दलच ऐकू येत आहे हे अधोरेखित केलं आहे. आणि मग ही अशीच हवेची प्रत्येक झुळूक वा एखाद्या पाखराची चिवचिव आणिकच वृद्धिंगत करत जाते तिचं त्याच्याप्रती असलेलं अमर्याद असं मानसिक आकर्षण. काय म्हणावं या पराकोटीच्या दैवी अशा गीत संगीताच्या एकत्रित प्रतिभेला. म्हणजे मला अगदी नेहमी असं वाटत आलं की गदिमा आणि बाबूजी, गदी माडगुळकर आणि सुधीर फडके टोकाची स्पर्धा कायमच चालत असावी. अच्छा, तू असं लिहितोयस काय, ठीक आहे, बघच मी आता तू कसं चालीत बांधतो ते, अशा प्रकारची. कारण त्याशिवाय असे एकाहून एक अद्भुत चमत्कार घडू शकणं केवळ अशक्य. आता हाच एक किस्सा बघा ना, उदाहरणादाखल, जो बाबूजींनीच फार पूर्वी एका मुलाखतीत सांगितला होता. तिसऱ्या कडव्यातील तिसरी ओळ, वेड वाढवूनी तो उडून जाय मागुता, गायल्यावर गदिमा काही समाधानी दिसत नव्हते आणि बाबूजींना काही केल्या कळत नव्हते की गदिमांना नेमकं काय खटकतंय. बरं, गदिमाही स्पष्टपणे काही सांगत नव्हते. बाबूजींनी मग काय केलं की 2-4दा गदिमांच्या हस्ताक्षरातील ती ओळ मनातल्या मनात पुन्हा वाचली आणि अचानक काहीतरी सुचून बाबूजींनी सांगितलं आशाबाईंना, वाढवून हा शब्द खरोखरीच किंचितसा वाढवून गायला. आणि आशाबाईंनी काय केलं तर वा असा थोडासा खेचत पुढचं ढवून घेतलं त्यांनी. तक्षणी गदिमा जोरात ओरडले, आत्ता कसं बरोबर वाटतंय. तिचं त्याच्याप्रती असलेलं वेड कोणीतरी येऊन वाढवून गेलंय असं. वेड वाढवून तो उडून जाय मागुता. हा किस्सा ऐकल्यावर मनात आल्या वाचून राहत नाही, धन्य तो गीतकार, धन्य तो संगीतकार आणि धन्य ती गायक. म्हणजे या 3 महत्त्वाच्या घटकांना एकमेकांना अपेक्षित असलेलं एकमेकांच्या मनातील तंतोतंत कळणं हेच महात्म्य वाढवत असावं आकाराला आलेल्या त्या ठराविक कलाकृतीचं. असं हे मनमोहक, मनभावन, मनोहर गाणं तितक्याच विलोभनीयरित्या पडद्यावर साकारणाऱ्या सीमाबाईंनी 2.5 वर्षापूर्वीच इहलोकीची आपली यात्रा आटोपती घेतली. गदिमा आणि बाबूजी हे दोघे आपल्यातून जाऊनही आताच्या बराच काळ लोटलाय आणि अवघ्या काही दिवसापूर्वीच आशाबाईंनीही आपला शरीररूपी प्रपंच इथून गुंडाळून घेतलेला आहे. पण ही सर्व मंडळी कायमच अमर राहतील आपल्या मनातून, अमूर्त स्वरूपात गावे. हृदयी प्रीत जागते, जाणता जाणता